नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4168 घरांसाठी जी सोडत काढण्यात आली होती, अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर 2,15,847 अर्जदारांनी यामध्ये अर्ज केले होते आणि यानंतर पहिली प्रारूप यादी आणि अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी कधी लागणार तसेच लॉटरी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। पण गेल्या 2 आठवड्यापासून वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना आणि वेगवेगळ्या तारखा मिळत असताना म्हाडाच्या पुणे मंडळाकडून अंतिमतः पात्र अर्जदारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये तब्बल 1980 अर्जदारांचे अर्ज हे अपात्र झालेले आहेत आणि उरलेले जे अर्ज आहेत ते पात्र झालेले आहेत। पात्र आणि अपात्र अर्जदारांची यादी कशी पाहायची त्याबद्दलची माहिती आणि म्हाडाच्या पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून या लॉटरीच्या तारखेबाबत अपडेट देण्यात आलेला आहे। हे अपडेट नेमकं काय आहे त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या पुणे मंडळाकडून सप्टेंबरमध्ये सोडतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आणि या लॉटरीला 2 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर या लॉटरीमध्ये तब्बल 2,15,847 अर्जदारांनी यामध्ये अर्ज केले। अर्जाची मुदत संपल्यानंतर सुद्धा प्रारूप यादी, अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी आणि म्हाडाची पुणे मंडळाची जी सोडत आहे ही कधी होणार याबद्दल वेगवेगळे अपडेट येत राहिले आणि 2 ते 3 वेळा म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत ही पुढे ढकलण्यात आली। म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 24 डिसेंबर 2025 रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि यानंतर ही लॉटरी कधी येणार त्याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आली होती। पण काही दिवसानंतर यानंतर गेल्या 1 आठवड्याभरामध्ये म्हाडाच्या पुणे मंडळाकडून अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी, लॉटरी ड्रॉ आणि रिफंड स्टार्ट जे या तारखा होत्या त्या वेळोवेळी बदलण्यात आल्या आणि काल म्हाडाच्या पुणे मंडळाच्या वेबसाईटवरती डिसेंबर 2025 रात्री 11:59 अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी लागणार असे सांगण्यात आले होते आणि आता म्हाडाच्या पुणे मंडळाकडून अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसेच अपात्र जे अर्जदार आहेत त्यांची सुद्धा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता आपण ही यादी कशी पाहायची त्याबद्दलची थोडक्यातपणे माहिती घेऊया। सर्वात पहिल्यांदा गुगलवरती जाऊन तुम्हाला housing.mahada.gov.in या संकेतस्थळावरती जायचं आहे। या संकेतस्थळावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। यामध्ये या 3 लाईन्सवरती क्लिक करायचं आहे किंवा थोडंसं खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की लाईव्ह स्कीम्स यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुणे यावरती क्लिक करायचं आहे। पुणे यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि या ठिकाणी येऊन इम्पॉर्टंट डेट्स यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल की फायनल ॲप्लिकेशन पब्लिश यावरती टिक आलेली आहे आणि या ठिकाणी 26 तारीख दिसत आहे। यानंतर म्हाडाचा हा जो लोगो आहे यावरती क्लिक करायचा आहे। यानंतर खाली जाऊन पब्लिश्ड ॲप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचं आहे। पब्लिश्ड ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की PB25 सप्टेंबर 20% पुणे आणि फायनल लिस्ट पब्लिश्ड, तसेच या ठिकाणी व्ह्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स आणि व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स अशा प्रकारचं दिसणार आहे आणि अगोदर जी ड्राफ्ट यादी होती ती या ठिकाणाहून काढण्यात आलेली आहे। आता आपण व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स यावरती क्लिक करूया। यादी डाउनलोड होण्यासाठी थोडासा वेळ लागत आहे। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ म्हाडा पुणे सोडत सप्टेंबर 2025 या ठिकाणी दिनांकसुद्धा दिसत आहे, दिनांक 26 डिसेंबर 2025। अंतिम अपात्र अर्जदाराची यादी उपरोक्त सोडतीकरता प्राप्त अर्जातील खाली अर्ज नमूद केलेल्या कारणान्वये अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। अपात्र अर्जाची अंतिम यादी 26 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता या संकेतस्थळावरती जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। जरी या ठिकाणी 8 वाजता सांगितलं असलं तरी पण ही यादी रात्री उशिरा लागलेली आहे। या ठिकाणी थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसेल की सिरियल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकंट नेम, लॉटरी नेम, यानंतर कॅटेगरी, रिजेक्टचं रिझन काय आहे आणि फायनल रिमार्क काय आहे त्याबद्दलची या ठिकाणी माहिती दिली आहे। आणि आपण जर शेवटच्या पेजवरती जाल तर आपल्याला दिसेल की 1980 अर्जदार जे होते या लॉटरीमध्ये अपात्र ठरलेले आहेत।
आता आपण पुन्हा एकदा मेन वेबसाईटवरती जाऊन पात्र अर्जदारांची यादी पाहूया। पुन्हा एकदा मेन वेबसाईटवरती जाऊन पब्लिश्ड ॲप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी येऊन व्ह्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचं आहे। वेबसाईट सध्या खूप स्लो चालत आहे। व्हिडिओ बनवत असताना ही यादी डाउनलोड करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागले। कदाचित तुम्हाला एवढा वेळ लागू शकणार नाही। पात्र अर्जाची अंतिम यादी पात्रता निश्चित करून सोडत झाल्यानंतर कोणत्याही अर्जदारांच्या कागदपत्रामध्ये उदाहरणतः उत्पन्नाचा पुरावा, डोमासाईल प्रमाणपत्र, आरक्षणनिहाय प्रमाणपत्र यामध्ये बनावटीपणा, चुकीची माहिती देणे किंवा काही माहिती लपवणे अशा प्रकारचे गैरकृत्य आढळून आल्यास अशा अर्जदारांचा वितरण कोणत्याही टप्प्यावरती रद्द करून अशा अर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच जी प्रमाणपत्रे अलाउड विथ कंडिशन सहित सोडतीसाठी पात्र केली असतील अशा प्रमाणपत्राची पुनश्च पडताळणी केली जाईल व त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्जदाराचा अर्ज वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द केले जाईल। अशा प्रकारे ही पात्र अर्जदारांची अंतिम यादी आहे। आपण स्क्रोल केल्यानंतर सर्वात शेवटच्या पेजवरती गेल्यानंतर आपल्याला दिसेल की अशा प्रकारे म्हाडाच्या पुणे मंडळाच्या लॉटरीमध्ये 2,13,985 अर्जदार हे अंतिमतः पात्र ठरले आहेत लॉटरीच्या सोडतीसाठी। आता आपण हा व्हिडिओ बनवत असतानाच म्हाडाचे सभापती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हाडाच्या सोडतीबाबतीत काय अपडेट दिलेला आहे त्याबद्दलची माहिती पाहूया। आणि ही बातमी लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे। म्हाडाच्या सोडतीला परवानगी द्या, राज्य निवडणूक आयोगाकडे म्हाडा सभापतींची मागणी। म्हाडाने काढलेल्या 4,186 घरांसाठीच्या सोडतीला आचारसंहितेचा अडसर निर्माण झाल्याने आता राज्य निवडणूक आयोगाकडे सोडत जाहीर करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे। म्हाडाचे सभापती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही मागणी केली आहे। याबाबत मुख्य सचिवांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे। यावर निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 20% सर्वसमावेशक योजनेतील 4,186 घरांसाठी सोडत काढली आहे। या सोडतीमध्ये संपूर्ण राज्यातून नागरिकांनी एकूण 2,15,965 अर्ज प्राप्त झाले। त्यांची छाननी प्रक्रिया गेल्या काही दिवसापूर्वी पूर्ण झाली। ही सोडत 11 डिसेंबर रोजी काढण्यात येणार होती, मात्र अर्जाच्या विक्रमी संख्येमुळे ती काढता आली नाही। त्यानंतर लागलीच महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने सोडत लांबणीवर पडली। ती जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे। त्यामुळे सोडतीस परवानगी मिळावी अशी म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे। याबाबतचे निवेदनही वाघमारे यांना देण्यात आले आहे। यावर वाघमारे यांनी तात्काळ राज्याच्या मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले, अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिली आहे। त्यामुळे म्हाडाची सोडत नेमकी कधी होणार याबद्दलचं अपडेट आपल्याला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये कळणार आहे। आचारसंहितेमुळे ही लॉटरी पुढे ढकलली जाणार की यासाठी परवानगी देऊन याची सोडत काढली जाणार याबद्दल पाहणे हे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल। लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।